हॅलो नमस्कार. सारिकाच लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अनेकांनी ऐकले असेल की शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा घालू नये, पण असे का म्हणतात? हा फक्त नियम आहे की यामागे शास्त्र आणि धार्मिक कारणही आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलिंगाच्या प्रदक्षिणेमागील शास्त्र, परंपरा आणि आध्यात्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. शिवलिंगाला चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा का घातली जात नाही, अर्धीच प्रदक्षिणा का घातली जाते, यामागे नक्की धार्मिक आणि शास्त्रीय कारणं काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. बघा, भगवान शिवाची पूजा करताना अनेक भक्तांच्या मनात प्रश्न येतो की शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धी म्हणजे अपूर्ण प्रदक्षिणा का घातली जाते. यामागं धार्मिक आणि शास्त्रीय कारणं आहेत. हिंदू धर्मानुसार अनेक देवी देवता आणि त्यांची मंदिरे आहेत, ज्यांची वेगवेगळी पूजा पद्धत आणि नियम सांगितले जातात. जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा अनेकदा पाहतो की इतर देवी देवतांना पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते, परंतु शिवलिंगाच्या बाबतीत असे घडताना दिसत नाही. ज्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की भगवान शिवांच्या पूजेतील शिवलिंगाला अर्धी प्रदक्षिणा घालण्याची परंपरा अनेक शिवमंदिरांमध्ये का पाळली जाते, यामागे काय कारणे आहेत तर आपण बघणार आहोत. शिवभक्त ज्या महिन्यांची आतुरतेने वाट पाहतात तो महिना म्हणजे श्रावण. हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शिवांचा सर्वात प्रिय महिना मानला जातो. या संपूर्ण महिन्यात शिवभक्त उपवास, रुद्राभिषेक, जप, ध्यान आणि शिवपूजा करून भोलेनाथांची आराधना करतात. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात भक्तिभावाने केलेली शिवपूजा अनेक पटीने पुण्यदायी ठरते आणि मनोकामना पूर्ण होतात. मात्र भगवान शिवाची पूजा करताना अनेक भक्तांच्या मनात प्रश्न पडतो की शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धीच म्हणजे अपूर्ण प्रदक्षिणा का घातली जाते. तर बघा, शिवलिंगावर अर्पण केलेले जल, दूध, पंचामृत व इतर पूजेचे पदार्थ ज्या मार्गाने बाहेर पडतात त्या भागाला जलहरी किंवा सोमसूत्र म्हणतात. हा भाग अत्यंत पवित्र मानला जात असल्याने तो ओलांडू नये अशी शैव परंपरा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार जललहरीतून शिवतत्वाचा सूक्ष्म ऊर्जा प्रवाह होत असतो. त्यामुळे त्या भागावरून पाय ठेवणे किंवा तो ओलांडणे योग्य मानले जात नाही. म्हणून भक्त त्या ठिकाणी नमस्कार करून परत फिरतात. तसेच अर्धी प्रदक्षिणा म्हणजे भगवान शिवांप्रती आदर, विनय आणि शरणागती व्यक्त करण्याचा एक मार्ग मानला जातो. ही कृती अहंकाराचा त्याग करून भक्तिभावाने पूजा करण्याचा संदेश देते. शिवपुराण आणि शैव परंपरेत शिवपूजेचे अनेक नियम सांगितले आहेत. त्यानुसार अनेक मंदिरांमध्ये जलहरी ओलांडू नये अशी प्रथा आजही पाळली जाते. त्यामुळे अर्धी प्रदक्षिणा ही शास्त्रीय परंपरेचा भाग मानली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार नियमपूर्वक अर्धी प्रदक्षिणा घातल्याने मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि भगवान शिवांची कृपा प्राप्त होते. भक्तांच्या जीवनातील विघ्ने दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते अशी मान्यता आहे. अर्धी प्रदक्षिणा कशी घालावी? प्रथम भगवान शिवाचे दर्शन घेऊन नमस्कार करावा. शिवलिंगाची प्रदक्षिणा डाव्या बाजूने सुरू करावी. जलहरी, सोमसूत्र येताच थांबावे आणि ती ओलांडू नये. तेथून परत फिरून दुसऱ्या बाजूने मूळ ठिकाणी यावे. यालाच अर्धी किंवा अर्धचंद्राकार प्रदक्षिणा म्हणतात. परत येण्याच्या या पद्धतीकडे विशेष लक्ष द्यावे. श्रावण महिना अत्यंत शुभ मानला जातो, परंतु या महिन्यातील सोमवार विशेषतः भगवान शिवाला समर्पित आहे. श्रावण महिन्यातील सोमवारच्या उपवासाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. भाविकांची अशी धारणा, या दिवशी उपवास केल्याने, शिवलिंगाला जल अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. पाण्याची धार शिवलिंगावर बारीक आणि हळू पडेल याची खात्री करा. अभिषेक करताना नेहमी पूर्वेकडे तोंड करा. या दिशेला बसून किंवा गुडघे टेकून अभिषेक केला किंवा उभे राहून अभिषेक करण्यास मनाई आहे. या गोष्टी लक्षात न घेतल्यास अभिषेकाचे पुण्यकर्म प्राप्त होणार नाहीत. भगवान महादेवांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशा धार्मिक, आध्यात्मिक, शास्त्राधारित माहितीसाठी सारिकाच लाईफस्टाईल सोबत जोडले राहा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना
ओम नमः शिवाय. हर हर महादेव.